माणगाव इथं राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दक्षिण रायगड मध्यवर्ती कार्यालयाचं दिमाखात उद्घाटन. माणगाव बायपास रस्त्याची राज ठाकरे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी. मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामासाठी सरकारवर साधला निशाणा. विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचा मनसे पक्षात जाहीर प्रवेश संपन्न. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शुभ हस्ते माणगाव इथं मनसेच्या दक्षिण रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचं दिमाखात उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटन सोहळ्यामुळे दक्षिण रायगडमधील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता. कार्यालयाच्या उद्घाटनापूर्वी राज ठाकरेंनी माणगाव बायपास रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. बायपासच्या कामाची सद्यस्थिती, वाहतुकीची समस्या तसेच स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींबाबत त्यांनी माहिती घेतली. यावेळी मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून सरकार तसेच कोकणातील लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली. मुंबई गोवा महामार्गाचं काम अनेक वर्षापासून रखडले. या प्रश्नाकडे कोकणातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांकडून अपेक्षित गांभीर्याने पाहिलं जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. कोकणातील विकास कामं रखडत असताना त्यासाठी जबाबदार असलेल्या लोकप्रतिनिधींना जनतेनं जाब विचारण्याची गरज आहे. तेच लोक निवडून देऊन देखील वर्षानुवर्ष त्याच समस्यांचं निवारण होत नाही, तर वारंवार निवडून दिलेले आमदार, खासदार बदलण्याची वेळ आली आहे. कोकणातील जनतेला आवाहन राज ठाकरेंनी यावेळी केलंय. कोकणाच्या विकासासाठी जनतेनं जागरूक होऊन आपल्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कार्यालय उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं दक्षिण रायगडमध्ये मनसेला संघटनात्मक बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला. दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे, जिल्हा उपाध्यक्ष फैसलभाई पोपेरे, विनोदभाई पवार, पदाधिकारी शेखर सावंत, ऋषभ गोरेगावकर, चिन्मय सुखद्रे, केतन गोरेगावकर व इतर अनेक मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दक्षिण रायगड जिल्ह्यातील विविध भागातील अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनसे पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे दक्षिण रायगडमध्ये मनसेची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचा विश्वास दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांच्याकडून व्यक्त करण्यात आला. माणगाव इथं दक्षिण रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते झाल्यानं मनसे कार्यकर्त्यांच्यामध्ये विशेष उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. राज ठाकरेंच्या उपस्थितीमुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती. आगामी काळात दक्षिण रायगडमध्ये पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी या कार्यालयाच्या माध्यमातून विविध उपक्रम आणि पक्षाचं काम अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. उपसंपादक रिजवान मुकादमचा ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, पुरार, रायगड. आमच्याकडची जमीन, आमच्याकडचं पाणी, आमच्याकडची वीज आणि ह्याच्यावर पोचले कोण जाणार बाहेरचे. महाराष्ट्रामधल्या मुलामुलींच्या उपयोगाची जर समजा प्रगती, डेव्हलपमेंट ती जो होत नसेल, काय चाटायची ती प्रगती. हे कोणासाठी सुरू आहे. मोठे जमिनीचे तुकडे काढायचे, त्याने सगळे आता कुठून डेव्हलपमेंट होते यांच्या लोकांना माहिती, आमदारांना माहिती, ते जमिनी घेत सुटणार आणि मग ते सरकारला विकणार. तर सरकार कोणाला तरी अजून कुठचे उद्योग अदानी देणार, त्याच्या घशात घालणार, हे सुरू आहे. आपण आपली पत्रकार परिषद घेत बसू. मला असं वाटतं स्थानिकांना ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. त्यांनी या गोष्टींना विरोध करणं गरजेचं आहे. सगळ्या ठिकाणी नुसते आपले तटकऱ्यांची मुलगी, त्याच्यानंतर तो कोण ठाकूरांचा मुलगा आहे, त्याच्यात अजून कोणतरी, हेच सुरू आहे. आणि आमच्या लोकांना समजत नाहीये की काय प्रकारचं पुढे काय त्यांच्या समोर आयुष्यात वाढून ठेवलेलं आहे. का आईने अंधकार निवडणुकीच्या तोंडावरती फक्त पैसे घ्यायचे आणि काही पैसे वाटायचे, बस मतदान होत आहे, आमदार निवडून येत आहेत, खासदार निवडून येत आहेत, आमच्या बाहेरच्या जमिनी जात आहेत, जाऊ दे. असाच महाराष्ट्र विकला जाणार. सर्वाधिक सोल्युशन काय आहे. 17 वर्षाचा एखादा प्रकल्प रखडतो, मंत्री होऊन जातात, आमदार येऊन जातात, सरकार बदलतात, मग आता याच्यावर सोल्युशन काय. कारण 1.5 वर्षांपूर्वी स्थानिकांनी आंदोलनं पण केली. म्हणून तुम्हाला सांगतो की या सगळ्या याच्यामध्ये सोल्युशन हे सत्ता बदल एवढंच आहे. माणसं बदलणं गरजेचं आहे. जर समजा तुम्हाला इतकी वर्ष तर 30 माणसं तुम्ही निवडून देणार असाल आणि त्याच विषयांवरती जर सुद्धा तुम्ही बोलणार असाल, तो उपयोग काय त्याचा. जे निवडून येत आहे ते म्हणतात ह्यांना काही फरकच पडत नाही, रस्ता चांगला करा तर वाईट ठेवा. ते काय निवडणुकीच्या वेळेला आम्हाला निवडून देत आहेत, कोणत्या का मार्गाने असे ना. एकदा हा तुम्ही त्यांचा भ्रम तोडत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. त्यांना धक्के दिल्याशिवाय कुठेही तुम्हाला बदल आढळणार नाही.